हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मी कपिल देशपांडे तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. काही चित्रपट असे असतात जे समीक्षणा पलीकडचे असतात आणि शेरशहा हा चित्रपट पण त्याच पठडीत मोडतो. जेव्हा या फिल्मची अनाऊन्समेंट झाली होती तेव्हा माझ्या मनात हुरूर होती की ही फिल्म कशी असेल. कारण धर्मा प्रोडक्शन, करण जोहर प्रोड्युसर, सिद्धार्थ मल्होत्रा ॲक्टर, विष्णू वर्धन ॲज अ डिरेक्टर, त्यांचा पहिला सिनेमा डिरेक्टर म्हणून. आणि सिद्धार्थ मल्होत्राचा पूर्वानुभव बघता या चित्रपटात त्याने कसं काम केलं असेल, काय दिवे लावले असतील, ही शंकेची पाल मला चुकचुकत होती. पण मी खरं सांगतो मित्रांनो, शेरशहा हा चित्रपट इंडियन आर्मीची शौर्यगाथा उत्तम पद्धतीने मोठ्या पडद्यावर मांडण्यात यशस्वी ठरला आहे. आणि मनापासून सांगतो, सिद्धार्थ मल्होत्रा हॅट्स ऑफ. त्याच्या करिअरमधला हा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट चित्रपट असेल. जर आपण मागे जाऊन जर का बघितलं तर असंच म्हणावं लागेल की सिद्धार्थ हा चांगल्या कॅलिबरचा अभिनेता होता, पण त्याचे चित्रपट सिलेक्शन चुकत गेले. पण शेरशहा हा चित्रपट त्याच्यासाठी गेम चेंजर ठरेल. येस, गेम चेंजर ठरेल. कारण 2 तास 15 मिनिटांची ही फिल्म तुम्हाला शेवटपर्यंत खुर्चीला खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरते. आपल्या इंडियन आर्मीचं शौर्य, पराक्रमाची कथा बघताना तुमच्या डोळ्यात पाणी येतं. खूप सुंदर पद्धतीने ही फिल्म पिक्चराईज करण्यात आली आहे, खूप सुंदर पद्धतीने लिहिण्यात आली आहे, पटकथा उत्तम पद्धतीने लिहिण्यात आली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विष्णू वर्धन यांचं डिरेक्शन आणि संदीप श्रीवास्तव यांची पटकथा हे या सिनेमाचे प्लस पॉईंट आहेत. आणि कलाकारांच्या अभिनयाने तर या चित्रपटाला 4 चांद लावले. कॅप्टन विक्रम बत्रा यांची ही शौर्यकथा मोठ्या पडद्यावर बघताना अंगावरती असा रोमांच उभा राहतो. फिल्मची अशी सुरुवात होते म्हणजे कारगिल वॉर मोहीम ती सुरू होते आणि तेव्हाच तुम्हाला कळतं की तुम्ही पुढचा 2 तास काय बघणार आहात. वॉरच्या दृश्याने फिल्मची सुरुवात होते आणि खटकन फिल्म लगेच फ्लॅशबॅकमध्ये जाते. बरं, त्यात पण या फिल्मचं वैशिष्ट्य असं की विक्रम बत्राच्या लहानपणावरती जास्त पटकथा रेंगाळत न ठेवता संदीप श्रीवास्तव यांनी कट टू लगेच विक्रम बत्रा मोठे झाल्यानंतरची कथा स्पेसने पुढे आणलेली आहे. याचं श्रेय कुठे ना कुठे त्यांच्यातल्या लेखन कौशल्याला जातं. विक्रम बत्रांचाच भाऊ विशाल बत्रा याच्या तोंडी ही सिनेमाची संपूर्ण कथा सांगण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. बरं, आता विक्रम बत्राच्या रोलमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आहेतच, पण विशाल बत्राच्या रोलमध्ये सुद्धा सिद्धार्थ मल्होत्राच आहे. एक गोष्ट मला खटकली सुरुवातीलाच, मी सांगतो की जर फिल्म एका प्लेन लेवलला जर का सुरू ठेवली असती तर ठीक होतं, पण विशाल बत्राच्या तोंडी विक्रम बत्राची शौर्यकथा सांगण्याचा घाट दिग्दर्शकाने घातला. ते थोडंसं अवॉइड करता आलं असतं, कारण तिथे कुठेतरी थोडा स्पेस फिल्मचा कमी होतो. पण ठीक आहे, तो एकदम मायनस पॉईंट आहे, त्याच्यात तेवढं विशेष नाही. पण तरीसुद्धा ही फिल्म खूप वेल मेड आहे. तुम्हाला कारगिलच्या युद्धात आपल्या 527 सोल्जरनं, म्हणजे ही फिल्मची कथा जम्मू अँड काश्मीर रायफल रेजिमेंटलमध्ये जे वॉर झालं होतं त्याच्यातल्या 13th बटालियन हेड विक्रम बत्रा होते. शेरशाह या चित्रपटात विक्रम बत्रांच्या फक्त आर्मीचा प्रवासच दाखवण्यात आला नाही, तर त्यांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या पैलूंवरती प्रकाश टाकण्यात आला आहे. ज्या गोष्टी कधी तुम्ही ऐकल्या नाही आहेत, कधी वाचल्या नाही आहेत, अशा अनेक घटनांवर, अशा अनेक त्यांच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटनांवरती या चित्रपटातून प्रकाश टाकण्यात आला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्मी जॉईन केल्यापासूनचा त्यांचा प्रवास, कॉलेज लाईफमधली मस्ती आणि त्यानंतर 24व्या वर्षीच पहिलंच सेना मिशन कमांड करण्यापासून तर 4875 कारगिल वॉर पॉईंट 4875 मिळालेल्या विजयापर्यंतचे सगळे पैलू या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत. आणि हीच या चित्रपटाची खरी खासियत आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 2 तास 15 मिनिटाची ही फिल्म तुम्हाला अजून थोडीशी मोठी असावी असं मनापासून वाटतं, कारण अजून विक्रम बत्रांबद्दल माहीत करून घेण्याची जिज्ञासा तुमच्यात ही फिल्म बघता बघता तुमच्यात निर्माण झालेली असते. त्यामुळे दिग्दर्शक विष्णू वर्धन आणि संदीप श्रीवास्तव या जोडीची ही कमाल म्हणावी लागेल. विष्णू वर्धन यांचा डिरेक्टर म्हणून पहिलाच सिनेमा, पण तरीसुद्धा कुठेही काही म्हणतो ना आपण की काहीतरी सुटलंय असं नाही आहे. वेल मेड फिल्म ही आहे. म्हणजे सिनेमाचं ॲक्शन कोरिओग्राफ असेल, सिनेमॅटोग्राफी असेल, ज्या लोकेशन्सवरती फिल्म शूट करण्यात आली असेल, हे सगळं अप्रतिम आहे. म्हणजे कारगिल वॉर अशा कठीण प्रसंगात आपल्या वीर जवानांनी लढलं होतं ते पाहून तुमच्या डोळ्यात पाणी येतं की
किती कठीण परिस्थितीतून ते ह्या सगळ्याला सामोरं गेले होते, पण तरीही हार न मानता जिद्दीने ते शत्रूशी लढले. आणि त्यात विक्रम बत्रा म्हणतात की दिल मांगे मोर. सो तुम्हालाही वाटतं की यस, ये दिल मांगे मोर, कारण शेरशाह अजून जाणून घ्यायला आवडलं असतं. पण ओके, ये दिल मांगे मोर असो किंवा वॉरच्या शेवटी जेव्हा त्यांच्या शेवटून वाक्य जय माता दी, हे असे काही डायलॉग याचे तुमच्या अंगावर शहारे आणि रोमांच निर्माण करतात. कारण एक योद्धा, एक अनसंग वॉरियर ज्याच्याबद्दल आपल्याला एवढं माहिती नाही, त्याची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर बघणं ही खरं तर आपल्या सगळ्यांसाठी एक पर्वणी आहे. कारगिल युद्धात बत्रा यांना पॉईंट 5140 वर विजय मिळवण्यासाठी प्रमोट केलेलं असतं. त्यानंतर आपल्या टीमसोबत पॉईंट 4875 वर विजय मिळवण्याची जबाबदारी ते उचलतात. त्या दरम्यानचा एक प्रसंग आहे जो चित्रपटात दाखवल्याप्रमाणे असा आहे की युद्ध सुरू असताना पाकिस्तानी सैन्यातला एक जण बत्रा यांना उद्देशून म्हणतो की अबे साले, माधुरी दीक्षित हमें दे दे, अल्लाह कसम हम यहाँ से चले जाएंगे. तर त्याला उत्तर देताना बत्रा म्हणतात, माधुरी दीक्षित तो अभी शूटिंग में बिझी है, तू इससे काम चला ले. आणि त्यानंतर आपण पॉईंट 4875 वरती विजय मिळवतो. आणि जेव्हा त्या पाकिस्तानी सैनिकाला बत्रा मारतात तेव्हा शेवटचं वाक्य असं असतं, ये ले माधुरी दीक्षित की तरफ से ये तोहफा है. तर असं छोटे छोटे प्रसंग, असं छोटं डिटेलिंग या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. आणि खरं तर ही गोष्ट मला पण माहीत नव्हती. जेव्हा या फिल्मची अनाऊन्समेंट झाली तेव्हापासून मी याच्याबद्दल रिसर्च करत होतो, बत्रा यांच्याविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो. तेव्हा हा किस्सा माझ्या तरी वाचनात कुठे आला नव्हता, पण फिल्ममध्ये बघायला मिळाला. त्यामुळे सांगण्याचं तात्पर्य आहे की अशा छोट्या छोट्या गोष्टी या सिनेमात दाखवण्यात आल्या आहेत, त्याच्या डिटेलिंगवर काम करण्यात आलेलं आहे. या सिनेमाचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आणि हाय पॉईंट आपण म्हणूया तो म्हणजे याचा क्लायमॅक्स. चित्रपटाचे जे शेवटचे 15-20 मिनटं आहे त्यात आपल्या जवानांचं शौर्य बघून, त्यांचा पराक्रम बघून, त्यांचा त्याग बघून, त्यांचं बलिदान बघून तुमचे डोळे नकळत पाणावतील. आणि खरंच तुम्ही आपल्या इंडियन आर्मीसाठी एक कडक सल्यूट ठोकाल असं मला वाटतं. सिद्धार्थ मल्होत्राबद्दल आपण बोलूया. तो ह्या चित्रपटाचा सगळ्यात मोठं आकर्षण तो आहे. कारण सिद्धार्थचे आतापर्यंतचे चित्रपट, आतापर्यंतच्या त्याच्या भूमिका या सगळ्यांना छेद देणारी त्याची ही भूमिका आहे. विक्रम बत्रांच्या रोलमध्ये तो अक्षरशः जगला आहे. मी विक्रम बत्रांना बघितलं नाही तर तुम्हीही प्रत्यक्षात बघितलं नसेल, पण सिद्धार्थला बघताना आपण विक्रम बत्रांनाच बघतोय असं आपल्याला राहून वाटतं. त्याची संवादफेक असेल, त्याच्या चेहऱ्यावरचा राग असेल, डोळ्यातला आक्रोश असेल, सगळं त्याने अप्रतिम निभावलं आहे. आणि सगळ्यात शेवटी जेव्हा तो म्हणतो त्या पाकिस्तानी सैन्यापासून परताना जय माता दी, तो ज्या जोशात ते म्हणतो ना, ते ऐकून तुमच्यासुद्धा अंगावरती रोमांच उभा राहील. सिद्धार्थची गर्लफ्रेंड डिम्पल चिमाच्या भूमिकेत कियारा अडवाणी आहे. सिनेमात ती क्यूट दिसली, तिला करण्यासारखं विशेष काही नाही, पण तिचा एक प्रेझेन्स आपल्या लक्षात राहतो. अनिल चरण या अभिनेत्याचा मला विशेष उल्लेख करावा लागेल. सुभेदार बन्सी यांच्या भूमिकेत ते दिसलेत. तुम्ही प्रत्यक्षात अनिल चरण यांना बघा आणि सिनेमातले अनिल चरण बघा, खूप फरक आहे. इतका त्यांचा मेकअप इम्पॅक्ट तुमच्यावरती आणतो. त्यांच्यात आणि सिद्धार्थमध्ये म्हणजे अर्थातच सुभेदार बन्सी आणि विक्रम बत्रा यांच्यामध्ये एक इमोशनल सीन आहे, तो थेट तुमच्या हृदयाला भिडतो. असे बरेच छोटे छोटे प्रसंग या सिनेमात चित्रित करण्यात आले जे थेट तुमच्या हृदयाला हात घालतात. त्यामुळे खरं तर शेरशाह हा बघण्यासारखा चित्रपट आहे. आपल्या इंडियन आर्मीचं, आपल्या सैन्याचं शौर्य, बलिदान, त्यागाची कहाणी कशा कठीण वातावरणात, कशा कठीण याच्यात त्यांनी ते कारगिल वॉर लढलं होतं हे बघून खरंच तुमच्या अंगावर रोमांच येईल. त्यामुळे नक्की तुम्ही हा चित्रपट बघा. दिग्दर्शक विष्णुवर्धन आणि पटकथा ज्यांनी लिहिले संदीप श्रीवास्तव, ज्यांना पैकीच्या पैकी मार्क, कारण त्यांनी ही सगळी वातावरण निर्मिती करण्यात ते उत्तमरित्या यशस्वी ठरलेत. आणि जी अपेक्षा या चित्रपटाकडनं होती त्या सगळ्या अपेक्षा हा चित्रपट पूर्ण करतो. खरं तर मला इतक्या अपेक्षा नव्हत्या. जसं मगाशी म्हटलं की हा चित्रपट बघण्याआधी मला इतक्या अपेक्षा नव्हत्याचं कारण म्हणजे सिद्धार्थ मल्होत्रा. पण मी खोटं ठरलो, माझे अंदाज खोटे ठरले आणि हा चित्रपट बघून खरंच मला मनापासून आपल्या इंडियन आर्मीला, आपल्या सोल्जर्सला एक कडक सॅल्यूट द्यावासा वाटतोय. सो नक्की बघा. ॲमेझॉन प्राईमवरती हा चित्रपट आहे. या चित्रपटाला मी आमच्या टीमकडनं देतोय 4 स्माइली.
तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला हे नक्की आम्हाला कळवा, कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल, हा रिव्ह्यू जर का आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.